नमस्कार, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत साबुदाणा आणि बटाट्याचे पापड करण्याची एकदम सोपी पद्धत। तर अगदी तेलात टाकताच फुलणारे पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत असे हे पापड कसे करायचे यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर साबुदाणा बटाटा पापड करण्यासाठी इथं मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत। बटाटे सुरुवातीला आपल्याला उकडून घ्यायचे, त्यासाठी ते मी एका कुकरमध्ये टाकून घेतले आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि झाकण लावून याच्यात 3 शिट्ट्या करून घेतल्या। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इथे मी 250 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा सुरुवातीला स्वच्छ निवडून घ्यायचा आणि हा आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये हा सगळा साबुदाणा टाकून घेते। लक्षात ठेवा, आपल्याला 1 किलो बटाट्यासाठी 250 ग्रॅम इतका साबुदाणा वापरायचा आहे। अगदी परफेक्ट प्रमाण हे आहे। तर पहा, हा साबुदाणा आपल्याला गॅसच्या मंद आचेवर अगदी 4 ते 5 मिनिटे अगदी व्यवस्थित असा भाजून घ्यायचा। बघा, एकसारखा हलवत जवळजवळ 4 ते 5 मिनिटे हा साबुदाणा मी भाजून घेतलाय। तुम्ही पाहू शकताय यातल्या लाह्या फुटायला लागल्याप्रमाणे हे उमलताना आपल्याला दिसत आहे। यातला एक साबुदाणा दाताखाली चावून पाहायचा, अगदी कडक असा लागतो म्हणजे समजायचं की साबुदाणा अगदी व्यवस्थित असा भाजला गेला आहे। आता गॅस बंद करूया आणि हा साबुदाणा एका ताटामध्ये ओतून घेऊयात। ताटामध्ये अशा प्रकारे पसरवून ठेवला की तो लगेच थंड होतो। आता थंड झाल्यानंतर इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि यामध्ये थोडा थोडा साबुदाणा घालून घेऊ आणि मिक्सरला लावून याचं चांगलं बारीक असं पीठ दळून घेऊयात। अगदी जाडसर रवा असतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ पाहिजे आहे। तर ते मी एका पिठाच्या चाळणीमध्ये टाकलं आणि चाळून घेतलं आणि वरती हा जो मोठा साबुदाणा राहिला आहे तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचं चांगलं बारीक असं पीठ तयार करून घेतलं। पहा, ज्याप्रमाणे आपला मोठा रवा असतो त्याप्रमाणे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। अशा प्रकारे पीठ बारीक करून घेतलं की आपले पापड चांगले खुसखुशीत होतात। आता इथं मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहे। याऐवजी तुम्ही लाल मिरच्या सुद्धा वापरू शकता किंवा मिरची पावडर वापरली तरी देखील चालेल। पहा, अशा प्रकारे पाणी न घालता जाडीभरडी अशी ही मिरची वाटून घेतलेली आहे। आपली ही बाकीची सगळी तयारी होईपर्यंत इकडे कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या आणि बटाटे अगदी व्यवस्थित असे उकडले गेले आहेत। थोडे थंड झाल्यानंतर याच्या साली काढून सगळे बटाटे आपण सोलून घेऊया। पहा, याप्रमाणे माझे सगळे बटाटे इथं सोलून झालेले आहेत। आता काय करायचं, एक खिसणी घ्यायची आणि त्यावर हे सगळे बटाटे असे बारीक करून घ्यायचे। तुम्ही पुरणाची चाळण सुद्धा इथं वापरू शकता, फक्त हाताने हे कुस्करून बारीक करू नका, कारण काय होतं थोडाफार बटाटा हाताने कुस्करल्यानंतर थोडा थोडा मोठा राहतो, पण जेव्हा आपण खिसणीने तो खिसून घेतो तेव्हा अगदी एकसारखा असा तो मॅश होतो। तर पहा, याप्रमाणे सगळा बटाटा इथं मी बारीक करून घेतलेला आहे। आता याचं आपण पीठ मळून घेऊयात। तर एका परातीमध्ये हा सगळा बटाटा मी काढून घेते आणि यामध्ये आपल्याला बारीक करून ठेवलेलं साबुदाण्याचं पीठ घालायचं आहे। तर मी पुन्हा एकदा सांगते, 1 किलो बटाट्यासाठी इथं मी 250 ग्रॅम इतका साबुदाणा वापरलेला आहे। पीठ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि पिठाच्या चाळणीने ते चाळून घेतले आणि बारीक करून घेतलेली हिरवी मिरची यामध्ये मी टाकलेली आहे आणि चवीपुरतं 1 ते 1.5 ते 2 चमचे मीठ मी इथं घालणार आहे। हिरव्या मिरच्याऐवजी तुम्ही लाल मिरची सुद्धा वापरू शकता किंवा रेड चिली फ्लेक्स सुद्धा वापरू शकता किंवा मिरची पावडर सुद्धा वापरू शकता। जे तुम्हाला आवडेल ते तुम्ही इथं टाकू शकता। तर पहा, आता हे पीठ आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला याप्रमाणे मी हे बटाट्यामध्येच सगळं मिक्स करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचे। तर एका ग्लासमध्ये मी थोडंसं कोमट करून पाणी घेतलेलं आहे आणि ते यामध्ये घालायचे। पाणीसुद्धा आपल्याला एकदम टाकायचं नाही, तर अगदी थोडं थोडं घालत आपल्याला हे पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे। हे पीठ मळण्यासाठी इथं मी मोठा ग्लास भरून कोमट पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं शिंपडत हे पीठ आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचे। जेवढं जास्त तुम्ही हे पीठ मळण्यासाठी मेहनत घ्याल तितके तुमचे पापड खुसखुशीत होतील।
गरम पाणी घातल्यामुळं काय होतं, आपण जे साबुदाण्याचं पीठ यामध्ये घातलेलं आहे ते अगदी व्यवस्थित असं मुरतं आणि त्यामुळे आपले तयार होणारे जे पापड आहेत ते अगदी खुसखुशीत बनतात. तर पहा, याप्रमाणे हे पीठ मी आता मळून घेते. कुणीही करू शकेल इतकी सोपी ही पद्धत आहे. तर पहा, अशा प्रकारे आपले हे पीठ मळून तयार झालेलं आहे. आता यावर झाकण ठेवू आणि हे असंच आपल्याला कमीत कमी 1 तास तरी भिजत ठेवायचं आहे. म्हणजे जे साबुदाण्याचं पीठ आहे ते अगदी चांगल्या प्रकारे यामध्ये मुरेल. तर पाहूया 1 तासानंतर. पहा, पीठ मळून जवळजवळ 1 तास झालेला आहे आणि 1 तासानंतर आपण पाहत आहोत आपलं पीठ अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे. यामध्ये जे साबुदाण्याचं पीठ घातलं होतं ते अगदी छान असं मुरलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, याची आपल्याला गोळीसुद्धा अगदी व्यवस्थित अशी करता येते. आता आपण हे पापड करून घेऊयात. तर त्यासाठी इथं मी पुरी यंत्राचा वापर केलेला आहे. एक प्लास्टिकचा पेपर घेतला आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलं. त्यावर या पिठाची गोळी ठेवली आणि यावर प्रेस करून आपला पापड तयार करून घेतला. पहा, याप्रमाणे खूप छान असा आपला पापड इथं तयार झाला आहे. जर तुमच्याकडं पुरी यंत्र नसेल तर काय करायचं, पोळपाट घ्यायचा, त्यावर एक प्लास्टिकचा पेपर ठेवायचा, दुसरा पेपर यावर टाकून ताटलीने यावर प्रेस करायचं. आपला पापड तयार होतो. किंवा ताटली न वापरता असाच कागदामध्ये घालून तुम्ही लाटण्याने सुद्धा हा पापड लाटू शकता. अगदी व्यवस्थित असा लाटता येतो. आता एक प्लास्टिकचा पेपर अंथरून घेतला आणि त्यावर हा पापड मी या प्रकारे टाकून घेतला आहे. अगदी सोपी पद्धत आहे. जेवढा पातळ आपल्याला हा पापड तयार करता येईल तितका तो जास्त खुसखुशीत बनेल. तर पहा, याप्रमाणे सगळ्या पिठाचे मी पापड तयार करून घेतले आणि हे मी उन्हामध्ये वाळवणार आहे. तुम्ही सावलीमध्ये सुद्धा वाळवू शकता. अगदी सहजच हे पापड सावलीत सुद्धा वाळतात. हे पापड आपल्याला कमीत कमी 2 दिवस चांगले वाळवून घ्यायचे आहेत. पहा, 2 तासानंतर हे पापड चांगले सुकले आहेत आणि कागदापासून ते सहजच अगदी सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता याप्रमाणे सगळे पापड पलटी करून घेऊयात आणि असेच 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊयात. तर पाहूया 2 दिवसानंतर. तर पहा, 2 दिवसानंतर आपण पाहत आहोत आपले साबुदाणा बटाट्याचे पापड वाळून अगदी चांगले असे तयार झालेले आहेत. हे पापड खराब होत नाहीत. अगदी 1 ते 2 वर्षे जरी राहिले तरी याला जाळी किंवा कीड वगैरे काहीच लागत नाही. अगदी आरामात ते चांगले टिकतात. आता मी तुम्हाला पापड तळून दाखवते. तर पहा, तेलात टाकल्याबरोबर तो लगेचच फुलून वरती येतो. जेव्हा आपण पापड तळतो तेव्हा तेल खूप जास्त पण गरम नसावं, नाहीतर पापड आपला लाल होऊ शकतो. तर पहा, तेल तापवून घ्यायचं आणि गॅसच्या कमी आचेवर आपण हे पापड तळून घ्यायचे. अगदी पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत असे आपले हे पापड तयार होतात. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.